स्क्रीन शेअर करते बघा, दिसते का? संपलंय पाणी तुला चिमुळे था संपलं स्क्रीन दिसते का माझी? संपलं संपलं हो दिसते. थांब थांब देते देते अमृताने दिलंय अमृता पाणी दे पाणी दे की तर आज आपण इयत्ता 9वीचा इतिहासाचा पाठ क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल हा धडा पाहणार आहे. तर बघा, भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपल्याला स्वतंत्र भारतातील जेव्हा पहिली जनगणना झाली. तर आता तुम्हाला मम्मीला माग माहिती जनगणना दर किती वर्षांनी होते? 10 माहिती वर्ष. कोणाला? हा 10 वर्षांनी. तर दर 10 वर्षांनी होते. स्वतंत्र भारताची जनगणना इसवी सन 1951 ला झाली आणि त्यामध्ये साक्षरता प्रमाण 17% होतं. आता या 17% प्रमाणावरून समजते की शिक्षणाची समस्या किती बिकट आहे आपल्या देशामध्ये. तसेच भारतीय शिक्षण व्यवस्था ही अत्यंत विस्तृत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली आहे. तर या धड्यात आपण भारतातील शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे म्हणजे प्राथमिक शिक्षण असेल, त्यानंतर माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल, तसेच वेगवेगळे कोणकोणते आयोग आहेत ते सगळ्याची माहिती आपण या धड्यात पाहणार आहे. त्याचबरोबर भारतातील काही प्रातिनिधिक संशोधन संस्था जसे की वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक शिक्षण आणि सामाजिक विज्ञान क्षेत्रातील संस्थांची माहिती, तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेची व्यापकता आणि प्रगतीची दिशा या सर्वांची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर आता यातील पहिला मुद्दा आहे बघा आपला प्राथमिक शिक्षण. तर तुम्हाला माहिती आहे का प्राथमिक शिक्षण म्हणजे किती ते किती वयोगट? 6 ते 14. 6 ते 14 वयोगट म्हणजे प्राथमिक शिक्षण. आता यामध्ये आपल्या सरकारने पहा 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी एक योजना राबवली. त्या योजनेला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला खडूफळा योजना म्हणू शकतो, ही योजना सुरू केली. आता ह्या योजनेमध्ये काय होतं तर शाळांचं म्हणजे उद्दिष्ट काय होतं या योजनेचं, तर शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या किंवा स्वच्छतागृहे किंवा 2 शिक्षकांपैकी किमान एक तरी स्त्री शिक्षिका असावी. आता एक स्त्री शिक्षिका का असावी कोणी सांगू शकेल का? प्राथमिक शिक्षण म्हणजे लहान मुलं, बरोबर का नाही? तर मग जर 2 शिक्षक असतील तर त्यापैकी एक स्त्री का असावी सांगू शकते कोण? आता हो का, ते लहान मुले, लहान मुलांना जैन शिक्षकापेक्षा महिला शिक्षिका जरा जवळची वाटते, बरोबर का नाही? म्हणजे थोडं लहान मुलांना जसं आईच्या उभेत राहिलेली असतात ती मुलं, एकदम शाळेत पाठवली की थोडं पुरुष शिक्षक असेल तर थोडं घाबरतात ती मुलं, म्हणून किमान एक महिला शिक्षक तरी आवश्यक पाहिजे. तसंच शाळेमध्ये अजून कोणत्या गोष्टी पाहिजेत किंवा ही जी खडूफळा योजना आहे यामध्ये अजून काय काय तरतुदी केल्यात तर नकाशे, फळा, प्रयोग सामग्री पाहिजे शाळेत, क्रीडा साहित्य पाहिजे, खेळण्यासाठी चांगलं मैदान पाहिजे, छोटेसे ग्रंथालय पाहिजे जिथे ग्रंथालयातून वेगवेगळी पुस्तकं वाचून मुलांच्या ज्ञानामध्ये अजून भर पडेल, हे सगळं पाहिजे. त्यानंतर या प्राथमिक शिक्षणामध्ये मुलींच्या शाळांना एसटी आणि एसटी आणि ग्रामीण भागांना प्राधान्य दिले गेले, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त चालू करण्याचा प्रयत्न केलाय. तसेच शिक्षक भरतीमध्ये 50% महिलांना आरक्षण दिलेले. आता डीपीईपी बघा, म्हणजेच काय, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. आता यामध्ये काय सांगितलं, हे कधी चालू झालं तर 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला, त्यालाच आपण काय म्हणतो, डीपीईपी. आता महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आणि या शाळेचं उद्दिष्ट किंवा हेतू काय होता की प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती व्हावी, त्यानंतर विद्यार्थी गळती रोखली जावी, मुलींना शिक्षण घेता यावं, तसेच दिव्यांगांनाही शिक्षण घेता यावं, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, तसेच पर्यायी शिक्षण, समाज जागृती या सर्वांचा समावेश त्यामध्ये होता. तसेच 1995 मध्ये बघा मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर शिक्षणातील बदल काय झाले तर शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी शिक्षणात मोठे बदल करण्याची तयारी केली. आता त्यामध्ये त्यांनी एक आयोग स्थापन केलाय बघा, विद्यापीठ शिक्षण आयोग.
तसेच उच्च शिक्षणाचा अभ्यास, माध्यमिक शिक्षणासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. आता यानंतर महत्वाचा एक आयोग आहे बघा, मुदलियार आयोग. हा आयोग कधी स्थापन झाला तर 1952-53 साली. माध्यमिक शिक्षणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी या आयोगाची नेमणूक करण्यात आली. तसेच त्या काळातील शिक्षण रचना जसं की बघा 11+4 वर्ष पदवी किंवा 11+1+3 अशी रचना या मुदलियार आयोगाची होती. मुदलियार आयोगाचे कार्य, आता कार्यामध्ये बघा माध्यमिक शिक्षणाचे स्वरूप, त्या आयोगाचे वैशिष्ट्य, त्यानंतर अभ्यासक्रम, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती, तसेच उच्च माध्यमिक वर्गांची म्हणजे हायर सेकंडरीची संकल्पना या मुदलियार आयोगाने मांडली. त्यानंतरचा महत्वाचा आयोग आहे बघा कोठारी आयोग. जसे की आता आपण एक आकृतीबद्ध पाहतो, त्याला काय म्हणतो आपण आता 10+2+3 हा जो आकृतीबंध आहे म्हणजे 10वी+2 वर्ष म्हणजे 12वी आणि 12वी+3 वर्ष म्हणजे 15वी म्हणजे पदवी. हा जो आकृतीबंध आहे ते आता पण आपण त्याचा उपयोग करतो. तर 1964 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन केला. आता त्याचे अध्यक्ष कोण होते माहितीये का तुम्हाला? तिथे आहे बघा स्लाइड मध्ये. त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर DS कोठारी. पुढे गेले हो बरोबर. म्हणूनच हा आयोग कोठारी आयोग म्हणून ओळखला जातो. म्हणजे या आयोगाला नाव कोणाच्या नावावरून देण्यात आलंय सांगा? अध्यक्ष DS कोठारी होते, म्हणूनच या आयोगाला नाव देण्यात आलंय कोठारी आयोग असं नाव देण्यात आलेलं आहे. आता या आयोगाचं उद्दिष्ट काय होतं तर भारतीय शिक्षण व्यवस्थेची संपूर्ण समीक्षा करणे, तसेच शिक्षण अधिक प्रभावी किंवा समतामूलक आधुनिक बनवता येईल याचे मार्गदर्शन करणे हे देखील या आयोगाचे उद्दिष्ट होते. आता प्रमुख क्षेत्र जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं 10+2 म्हणजे काय? 10 म्हणजे 10वी, 2 म्हणजे 2 वर्ष 11वी-12वी आणि 2+3 दिले म्हणजे 12वी नंतरचे 3 वर्ष म्हणजेच 15वी म्हणजेच पदवी. हे जे आकृतीबंध आहे हा कोठारी आयोगाने संमत केला किंवा सुरू केला. प्राथमिक अधिक माध्यमिक अधिक उच्च माध्यमिक. आता 10वी पर्यंतच किंवा 9वी पर्यंतच म्हणलं तर प्राथमिक, त्याच्यानंतर पुढचे 2 वर्ष म्हणजे माध्यमिक आणि त्याच्या पुढचे 3 वर्ष पदवी पर्यंतची म्हणजे उच्च शिक्षण अशी रचना या आयोगाने केली. भारतात सर्वत्र लागू असलेली 10+2+3 पद्धती याच आयोगाने सुचवलेली आहे. बघा 2 समान शालेय व्यवस्था म्हणजेच कॉमन स्कूल सिस्टीम, सर्वांना समान संधी देणारी शाळा व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस देखील या कोठारी आयोगाने केली. विज्ञान आणि गणितावर जास्तीत जास्त या आयोगाने भर दिलाय. तसेच बघा आता गणिताचं थोडी माहिती सांगते. तमिळनाडूमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962 ला स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली होती. तसेच संगणकामध्ये बघा डॉक्टर विजय भटकर, तुम्ही नाव ऐकलं असेल बघा, डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला गेला. तसेच 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे ISIJU ही देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS म्हणतो आपण बघा त्याला, या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाली आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगांची सुरुवात झाली. आता संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचाही वेग वाढला. आता 1987 मध्ये बघा अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. मग त्यानंतर राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि 1988 मध्ये केंद्र सरकारने आपल्या पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे CDAC म्हणतो बघा त्याला आपण, या संशोधन संस्थांची स्थापना केली. आता पुढचं बघा 1948 मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग, त्याचे अध्यक्ष कोण होते कोण सांगते का मला? विद्यापीठ शिक्षण आयोग सांगा. आपण 5 सप्टेंबर दिन का साजरा करतो? तो कोणाचा वाढदिवस?
बरोबर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर हा जो 1948चा विद्यापीठ शिक्षण आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आता याचं काम काय होतं तर अनुदान, विद्यापीठांचा दर्जा, समन्वय, आयोगाची कार्यपद्धती काय होती बघा. पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना म्हणजे माहितीये का ना, म्हणजे शब्दावरून तुम्हाला अर्थ समजतोय का? पंचवार्षिक. पंच म्हणजे काय? बरोबर, पंच म्हणजे 5 वर्षाची योजना, म्हणजे दर 5 वर्षांनी राबवली जाणारी योजना. त्या आयोगाची कार्यपद्धती होती. आता त्यानंतर बघा, विद्यापीठांना अनुदान मंजूर व वितरण, शिक्षण नियोजन आणि अभ्यासक्रमात सुसूत्रता तसेच राष्ट्रीय गरजांना प्राधान्य या आयोगाने दिलं. आता या आयोगाची प्रमुख कामगिरी काय आहे तर बघा, विद्यापीठ विकास परिषद स्थापना करणे, तसेच प्रगत अध्यापन केंद्रे निर्माण करणे, नवीन विद्यापीठांची स्थापना करणे आणि शैक्षणिक योजनांची आखणी व अंमलबजावणी. म्हणजे कंट्री वाईड क्लासरूम कार्यक्रम दूरदर्शनवर प्रसारित केला जातो या आयोगामार्फत. आता पुढचं आहे बघा, NCERT. ह्याचा लॉंग फॉर्म मला कोणी सांगू शकाल का? मी तर सांगणारच आहे, पण तुम्ही सांगाल का? NCERT म्हणजे काय? येतंय का? पटकन उत्तर द्या, नाही तर मी सांगते. चालतंय, चला मी सांगते. NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. आता यामध्ये बघा, 1 सप्टेंबर 1961 साली या NCERT ची स्थापना झाली. कुठे झाली स्थापना माहितीये का? दिल्लीत आहे. दिल्ली येते. व्हेरी गुड, छान. हा बरोबर. तर NCERT चा उद्देश काय होता सांगताय का? उद्देश शालेय शिक्षण मार्गदर्शन. बरोबर, याचा उद्देश होता शालेय शिक्षण धोरणात मार्गदर्शन करणे. तसेच अजूनही उद्दिष्ट होती. अजून सांगताय का? हे झालं पहिलं, शालेय शिक्षण धोरणात मार्गदर्शन करणे. दुसरं काय होतं? अभ्यासक्रम विकास. त्यानंतर तिसरं काय होतं? पाठ्यपुस्तक निर्मिती. व्हेरी गुड. आणि चौथं काय होतं? शिक्षक प्रशिक्षण. हा, तर शिक्षक प्रशिक्षण म्हणजे काय तुम्ही सांगाल का? आता तुम्ही बघत असाल शिक्षक ट्रेनिंगला वगैरे जातात, त्यांचं पण प्रशिक्षण असतं. मग ते प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा हे काय करते? NCERT करते. त्याच्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात म्हणजे CBSE सहकार्य, त्यानंतर शिक्षण मार्गदर्शिका, त्यानंतर कार्यपुस्तिका निर्मिती. आता तुम्ही बघत असाल गाईड वगैरे अपेक्षित आपल्याला उपलब्ध असतात, हो की नाही? सगळ्या म्हणजे जितके पण येत आहेत ते सगळ्याच मार्गदर्शिका अपेक्षित किंवा नोट्स वगैरे उपलब्ध असतात. तर या NCERT मार्फत शिक्षक मार्गदर्शिका, त्यानंतर कार्यपुस्तिका निर्मिती केली जाते. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, नाव ऐकले का कोणी? प्रज्ञाशोध परीक्षा तुम्ही कधी दिली का तुमच्या शालेय जीवनात? त्याला म्हणतात बघा NTSC. हो, दिली का? बरं, त्याचा लॉंग फॉर्म सांगू शकाल का NTSC चा? नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर बघा SCERT राज्य स्तरावर. त्याच्या पुढचं आहे बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 म्हणजे NEP 1986. आता यामध्ये काय केलं तरतुदी बघा, 1986 मध्ये केंद्र सरकारने स्वीकारलेले उद्दिष्ट. आता ही जी संकल्पना आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, हे आपल्या केंद्र सरकारने 1986 मध्ये हे धोरण स्वीकारलेलं आहे. या धोरणाचे उद्दिष्ट बघा, शिक्षणामध्ये समानता, तसेच गुणवत्ता, सर्वांसाठी शिक्षण, त्यानंतर मुलींच्या शिक्षणावर विशेष भर. आता आजकालच्या युगात बघा, आपण पाहतोय विविध क्षेत्रांमध्ये मुली काम करतायत. म्हणजे आर्मी पासून ते विमान उडवण्यापर्यंत, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पुरुषाच्या अगदी खांद्याला खांदा लावून काम करतायत. तर हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आहे त्यामध्ये विशेष तरतूद करण्यात आली की मुलींच्या शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला. त्यानंतर प्रौढ शिक्षण. प्रौढ शिक्षण म्हणजे काय माहितीये का कोणाला? सांगाल का? प्रौढ म्हणजे काय? प्रौढ शब्दाचा अर्थ काय बोला? तुम्ही कोण आहात? तरुण आहात, युवा आहात का प्रौढ आहात? तुम्ही काय आहात ते सांगा.
तुम्ही येता का प्रौढ मध्ये? उच्च शिक्षण प्रौढ व्यक्तींमध्ये तुम्ही येता का? हं? काय म्हणलं आता? कोण म्हणलं उच्च शिक्षण? नाही.